फक्त तांदळाच्या पिठापासून बनवलेले पापड आहे ते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी तिप्पट फुलणारा पापड आहे. बघू शकता बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि आपण जे भाकरीसाठी वगैरे पीठ वापरतो ना त्याच्यापासून मी हे पापड बनवलेले आहेत. आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो ना त्याचाच वापर करायचा आहे किंवा तुम्ही रेडीमेड देखील पीठ वापरू शकता. आता आपण प्रमाण बघणार आहोत. तर वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे. तर हे 3 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे ना प्रीमिक्स तयार करून ठेवू शकतो, म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण पापड तयार करू शकतो. त्यानंतर 3 वाटी पीठ आहे, त्यासाठी इथे पोहे खाण्याचा चमचा असतो त्यापेक्षा थोडा मोठा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे. आता इथं आपलं प्रीमिक्स तयार आहे. मिक्स करून घेते आणि त्यानंतर ज्या वाटीने पीठ घेतलं ना त्याच वाटीने 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 3 वाट्या आपण पीठ घेतलेलं तर 4.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. बरोबर 1.5 पट घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं. आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यानंतर एका परातीमध्ये मी पीठ घेतलेलं आहे. मी आता पिठामध्ये पाणी ओतणार आहे. पाण्यामध्ये पीठ टाकणार नाही, मग ते चिकटून जातं. त्यासाठी पाणी मी आता पिठामध्ये ओतून घेणार आहे. हळूहळू ओतून मिक्स करून घ्यायचं. काही जण पाण्यामध्ये पीठ टाकतात आणि मग ते भांड्याला चिकटून जातं. आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे. आता एका भांड्यामध्ये मी सुती कापड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ काढून घेते. त्यानंतर अगदी 2 मिनटं हे पीठ मळून घ्यायचं आहे. कपड्याने मळायचं आहे. कपडा ओला घेतलेला आहे, म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं आणि चिकटतसुद्धा नाही कपड्याला. आता हे मळून झालेलं आहे. अगदी 2 मिनटंच मळून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याचे मी गोळे करून घेते. आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत. आता पीठ वाफवण्यासाठी आपण जसे मोदक वाफवतो ना तसं एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळण ठेवायची आहे. इथे मी स्टीमर घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती हे गोळे ठेवून घेते. तर हे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं पाहिजे, नाहीतर मग आपल्या पापडांना चिरा जाऊ शकतात. त्यासाठी वाफ अजिबात बाहेर जाऊ द्यायची नाही. झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अगदी 10 मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. आता 10 मिनटानंतर छान पीठ शिजलेलं आहे. मी बाहेर काढून घेते आणि त्याच कपड्यामध्ये मी हे मळून घेणार आहे. आता हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आणि गरम आहे तोवरच मळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे घालू शकतो, पण इथे मी काळे आणि पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे. त्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं, मिक्स करायचे हे ते आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. तर पापड बनवण्यासाठी ना खूप साऱ्या पद्धती आहेत, पण ही मशीन जी असते ना आपण जी पुऱ्या वगैरे बनवतो ती मशीन माझ्याकडे नव्हती, पण मी आज पापड बनवण्यासाठी ही मशीन आणलेली आहे आणि अगदी पटापट काम होतं याच्यावरती. आपण पापडसाठी किंवा पुरीसाठी दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकतो. तर एक प्लास्टिकची असा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गोळा ठेवून वरती आणखीन प्लास्टिक ठेवायचं आणि एकदाच दाबलं तरी व्यवस्थित पापड होतो. इथे बघू शकता छान असे पापड पातळ अगदी होतात आणि पटापट होतात, अगदी वेळ लागत नाही हे करायला. तर अशा प्रकारे एवढ्या पिठाचे पापड मी अगदी अर्ध्या तासात बनवलेले आहेत आणि कडक उन्हात चांगले वाळवलेले आहेत. 2 दिवस वाळवलेले. त्यानंतर इथे पापड तयार झालेले आहेत. बघू शकता अगदी छान
तिप्पट फुलणारे पापड अगदी आपण घरच्या घरी तयार करू शकतो सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.